नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये अतिशय रोमॅन्टिक आणि सुपर आणि अतिशय मनोरंजक असा ट्विस्ट आपल्याला पाहावयास मिळणार आहे. आणि त्यामध्ये आता चक्क ताराच्या आवाजाचं भांडं फुटून ताराचा बेसूर आवाज हा जगासमोर येताना आता आपल्याला दिसणार आहे. आणि त्यामध्ये नाविलाजाने गाणं गायला लागता क्षणी ताराने जे गाणं गायलेलं असतं तेव्हा तो ताराचा बेसूर आवाज आता लोकांपर्यंत पोहोचताच आता खऱ्या आवाजाच्या सत्याचा जगासमोर कसा धमाका उडतो. आणि मीडियावाले ताराचा आवाज हा किती बेसूर आहे हे कसे आता समोर आणतात. आणि इकडे आता सावली ही सारंगला सुखरूपपणे सारंगची सुटका करून भैरवीच्या नाकावर टिचून कशी सारंगला घरी घेऊन येते. आणि भैरवी आणि शिवानीचा डाव कसा आता सावली उलथून पाडते ही या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यामध्ये आता शिवानीने स्वराचा खून करून केलेल्या प्लानमध्ये सारंगला अडकवण्याचा प्रयत्न केलेला असतो. आणि या खुनामध्ये सारंग हा दोषी ठरवून जर सारंग आता जेलमध्ये गेला तर सारंगला फक्त आपणच वाचू शकतो. जेव्हा आपण हे सारंग समोर आणू त्यावेळेस आता सारंगला लग्नाची अटीवरती आपण सारंगला सोडवायचं असा प्लान आता शिवानीने केलेला असतो. आणि इकडे आता स्वराचा खून होता सारंगला अटक झालेली असते आणि कोर्टामध्ये आता खटला चाललेला असतो. आता सारंगच्या खटल्याची सुनावणी आणि स्वराचा खून कसा झाला यासाठी दोन्हीही वकिलांनी कसबपणाला लावलेलं असतं. इकडे शिवानीचा म्हणजे स्वराचा वकील हा सारंग हा कसा दोषी आहे आणि त्याने कसा खून केला हे कोर्टाला पटवून देत असतो. तर हुशार सारंगची वकील आता तिने सुद्धा सारंगने यामध्ये खून केला नाही असे म्हणत आता वेळोवेळी कोर्टाला पुरावे दाखवलेले असतात. आणि सारंग हा यामध्ये दोषी ठरवून त्याला शिक्षा व्हावी यासाठी शिवानीने प्लान केलेला असतो. आणि जर सावली ही कोर्टामध्ये साक्ष द्यायला आली नाही तर हे होऊ शकतं. यामुळे शिवानीने नवीन डाव भैरवीसोबत रचलेला असतो. तेव्हा आता भैरवी ही सावलीला गाणं गाण्यासाठी आता घेऊन गेलेली असते. कॉन्सर्टमध्ये ताराच्या गाण्याचा प्रोग्रॅम ठेवलेला असतो. आणि त्यामध्ये आता सावलीला तिकडे घेऊन जाताच भैरवीने सांगितलेले असते की सावली कुठे गेली ती शब्दाला जागणारी सावली. आणि आज तुला तारासाठी शब्दाला जागावं लागणार आहे आणि त्यासाठी तुला गाणं गावं लागणार आहे. एवढंच नाही तर आता हे जे गाणं आपण या कॉन्सर्टमध्ये जर गायलं ना तर यामुळे आपल्याला पुढची ऑर्डर भेटणार आहे. आणि तसंही ताराचं लग्न झाल्यापासून तू कुठं गाणं गायलीस तेव्हा काही नाही. आपल्याला जर पुढची गाणी मिळवायची असेल तर तुला आज या कॉन्सर्टमध्ये गाणी गावीच लागेल आणि तू कुठेही जायचं नाहीस असे आता भैरवीने सावलीला ठणकावून सांगितलेलं असतं. इकडे आता मात्र कोर्टामध्ये सावलीची साक्ष देण्यासाठी सगळेजण सावलीची आतुरतेने वाट बघत असतात. पण त्याच वेळेस इकडे पारूने सावलीला कोर्टात जायचं सांगितलेलं असतं. आणि विठोबा तुझ्या पाठीशी आहे आणि तो बघून घेईल असे म्हणत जेव्हा आता सावली कोर्टामध्ये जाते आणि त्याच वेळेस सारंगच्या बाजूने सावलीने कोर्टात साक्ष दिलेली असते. इकडे आता सावलीने साक्ष दिल्यानंतर मात्र इकडे देवा आणि आदित्य जो खरा साक्षीदार असतो ज्याने खून करताना बघितलेलं असतं आणि तो खून करतानाचा व्हिडिओ काढलेला असतो. देवा आणि आदित्य त्या माणसाला पकडून घेऊन कोर्टात आणतात आणि त्याने आता तो व्हिडिओ भर कोर्टात दाखवलेला असतो. आणि सारंगने खून केलेला नाही आहे, खून करणारा दुसराच आहे हे आता त्या व्हिडिओमधून कोर्टासमोर आलेलं असतं. आणि त्या क्षणी इकडे आता कोर्टाने सारंगला निर्दोष सोडवलेलं असतं. त्याचबरोबर शिवानीने आत्तापर्यंत 10 कंपन्या टेक ओव्हर केल्या तर यामध्ये रूपम कॉस्मेटिक ही कंपनीसुद्धा टेक ओव्हर करण्यासाठी शिवानीने सुद्धा हा प्लान केलेला असावा. यासाठी आता कोर्ट देवाला आदेश करते आणि म्हणते की यामध्ये शिवानी मॅडमवरती संशय येत आहे तेव्हा आता या प्रकरणाची कसून चौकशी करावी. हे यामध्ये शिवानीचा हात आहे की नाही हे आता कोर्टाने बघण्यासाठी देवाला सांगितलेलं असतं.
सारंग इकडे निर्दोष सुटलेला बघून इकडे सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो. प्रेमाने तिलोत्तमा सारंगला मिठी मारते आणि पुन्हा एकदा माझा सारंग सुटला आणि खरंच सारंग हा निस्वार्थी मनाचा आणि एकदम संस्कारिक असल्याचे सगळ्यांसमोर येते. आणि त्याचबरोबर तिलोत्तमा सारंगला मिठी मारते आणि सावली आज आपल्या बाजूने खंबीरपणे उभी राहिली यामुळे सारंगला सावलीचा अभिमान वाटत असतो. आणि त्याचबरोबर सावलीने सारंगला सोडवण्यासाठी काय काय प्रयत्न केले हे तिलोत्तमाला आठवून आता तिलोत्तमाने सावलीच्या तोंडात पेढा भरून सावलीच्या डोक्यावर हात ठेवलेला असतो आणि नकळतपणे त्या क्षणी तिलोत्तमाने सावलीचा स्वीकार केलेला असतो. काळ्या रंगाचा तिरस्कार करणारी जी तिलोत्तमा तीच आज सावलीच्या डोक्यावर ठेवून सावलीला आशीर्वाद देते आणि खऱ्या अर्थाने सारंगची सुटका करून सावली सारंगला घरी घेऊन जाते. इकडे मात्र आता कॉन्सर्टमध्ये उडालेला असतो तो खूप खतरनाक धमाका. कारण भैरवीने सावलीला गाणं गायला सांगितलेलं असताना भैरवी बाहेर जाते. इकडे आता तारा ही स्टेजवर आलेली असते. सगळेजण ताराच्या गाण्याची आतुरतेने वाट बघत असतात. आणि इकडे आता सिग्नल देता क्षणी आता इकडे तारा गाणं गायला सुरुवात करते. पण सावली तिथे नसल्यामुळे मात्र ताराला गाणं गाता येत नाही. आणि सावली का गाणं गात नाही असा प्रश्न आता तारासमोर पडतो. अख्खे श्रोते ताराचं गाणं ऐकण्यासाठी कान टावकारून बसलेले असतात. पण तारा गाणं गात नाही हे बघून श्रोते आता गोंधळ करून आरडाओरड करू लागतात. त्याच वेळेस आता भैरवीला मोठा धक्का बसतो आणि ही सावली गेली कुठे असा विचार करून आता भैरवी ही सावलीला बघण्यासाठी जाते. तर इकडे श्रोते आता कागद वगैरे फेकून स्टेजवर ताराला गाणं गाण्यासाठी विनवण्या करत असतात. तर सावली तिथे नाही हे बघताच भैरवीच्या काळजाचा ठोका चुकतो आणि काही जरी झालं आता सावलीला गाणं गावाच लागेल म्हणजे ताराला गाणं गावं लागेल. आणि त्यासाठी आता भैरवी म्हणते की सावली कुठे गेली माहीत नाही पण तारा तू गाण्याला सुरुवात कर. जसा आवाज निघेल तसा सूर लाव. आणि त्या क्षणी आता डेअरिंग करून तारा आता गाणं गाऊ लागते. पण ताराचा तो भेसूर आवाज ऐकून आता श्रोत्यांना राग येतो. श्रोते आता म्हणतात की किती भेसूर आवाज आहे हा. आणि जी तारा जी सूर लावून सुरेख आवाजात गात होती तिचाच आवाज एवढा भेसूर. ह्यामुळे आता लोकांना खूप राग आलेला असतो आणि सगळेजण आता ताराच्या आवाजाला नावे ठेवू लागतात. तर इकडे लोक आता आरडाओरडा करून ताराच्या गाण्यातून उठून जाऊ लागतात. आणि तोच ताराचा भेसूर आवाज आता मीडियावाल्यांनी अख्ख्या जगासमोर आणलेला असतो. आणि ताराचे गाणे आता त्या भेसूर आवाजात व्हायरल करून ताराचा आवाज खोटा असल्याचे सत्य मीडियावाल्यांनी जगासमोर आणलेलं असतं. आणि इकडे सावलीने सारंगला सुखरूपपणे सोडवलेलं असतं आणि भैरवीच्या काळजाचा ठोका चुकून भैरवीला जागच्या जागी बसवलेलं असतं. आणि आज या सावलीमुळे ताराच्या आवाजाचं भिंग फुटलं. नाविलाजाने ताराला तिचा बेसूर आवाज जगासमोर दाखवावा लागला. आणि आता त्या सावलीला मी काही सोडणार नाही आणि आज तिने माझं भांडं फोडलं. यामुळे आता त्या सावलीला अद्दल घडवणारच. तर इकडे आता लोक ताराचं गाणं सोडून जात असताना बघताच आता तारा ही चक्कर येऊन स्टेजवर पडते आणि ताराला मोठा धक्का बसतो. आणि इकडे सारंगला सही सलामत सुखरूप सोडून तिलोत्तमाने सावलीचा स्वीकार केलेला असतो. तर तिकडे ताराचं भांडं फुटून ताराचा खरा आवाज जगासमोर आलेला असतो. तेव्हा आता सावली ही खरी तिलोत्तमाची सून कशी होते आणि सावलीला तिलोत्तमा कशी स्वीकार करते हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.